कोल्हापूरसह राज्यातील रेशन धान्य दुकानदारांना ई सेवा केंद्र चालवण्यासाठी मिळावं अशी मागणी रेशन धान्य दुकानदारांनी केली आहे। त्यातून रेशन धान्य दुकानदारांना उत्पन्नाचा नवा मार्ग मिळेल अशी धारणा आहे। त्याचबरोबर गेल्या 3 महिन्यातील धान्य वितरणाचं थकीत कमिशन मिळावं, ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणी सोडवाव्यात आणि स्वतंत्र लॉग इन मिळावं, याकडेही रेशन धान्य दुकानदारांनी जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधलं। राज्यातील रेशन धान्य दुकानदारांना आता धान्य वितरणाचं फारच कमी कमिशन मिळतंय। शिवाय कमिशनची रक्कम वेळेवर मिळत नाही, त्यामुळे रेशन धान्य दुकानदार अडचणीत आलेत। अशावेळी रेशन धान्य दुकानात जीवनावश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीची परवानगी मिळावी अशी मागणी गेली अनेक वर्ष होत आहे। मात्र शासनानं अजून ही मागणी मान्य केलेली नाही। आता जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नवीन ई सेवा केंद्र देण्याची घोषणा झाली आहे। त्यामध्ये रेशन धान्य दुकानदारांना प्राधान्य द्यावं आणि ई सेवा केंद्र मंजूर करावीत अशी मागणी रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केली आहे। शिवाय गेल्या 3 महिन्याचं धान्य वितरणाचं कमिशन त्वरित मिळावं, सर्व्हर डाऊनची समस्या दूर करावी, नागरिकांना ऑनलाईन रेशन कार्ड नंबर काढण्यासाठी स्वतंत्र लॉग इन मिळावा अशा मागण्याही मोरे यांनी केल्यात। या मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आलं। यावेळी राजेश मंडलिक, गजानन हवालदार, अरुण शिंदे, महादेव कदम, सरिता हरुगले, बाळासाहेब शेटे, बंडा सावेकर, सुरेश पाटील उपस्थित होते।